नमस्कार. रिजनल डायरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे जरांगे फॅक्टर. मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्णय केला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर की तो अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा जरी असला तरी त्याचे दूरगामी परिणाम या येत्या निवडणुकीवर होऊ शकतात का? लोकसभेला हा जो जरांगे फॅक्टर चालला तो त्या पद्धतीने तर महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीत सुद्धा काम करेल का? जरांगे यांचं एमडीएम फॉर्म्युला नेमका काय आहे? दलित, मुस्लिम आणि मराठा समाज एकत्र येऊ शकतो का? असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्राच्या समोर आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळामध्ये जालना जिल्ह्यातलं एक आंतरवाली सराटी नावाचं गाव, हे अवघ्या 1,500-2 हजार लोकसंख्येचं गाव, हे महाराष्ट्राचं जणू एक सत्ताबाह्य केंद्र बनलेलं होतं. अनेकांच्यासाठी ते तीर्थाटन होतं, तर अनेकांच्यासाठी ते राजकीय शक्तीस्थळ होतं आणि म्हणून लाखोंची गर्दी आजही आपल्याला या अंतरवाली सराटीकडे दिसते आहे. मनोज जरांगे पाटील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक तरुण, ही मराठा आरक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर त्यांनी व्यापून काढला महाराष्ट्र आणि कणखर भूमिका घेऊन त्यांनी या समाजासाठी एक स्टँड घेतला आणि मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं केलं. अर्थात कुठलंही आंदोलन असेल, चळवळ असेल, याच्यामध्ये राजकारण असतंच, कारण त्याच्याशिवाय ती आंदोलन, ती चळवळ पुढे जाऊ शकत नाही. आणि योगायोग असा की आंदोलनाच्या सुरुवात झाली आणि त्याच्या समोर 2 निवडणुका आल्या. त्याच्यामध्ये पहिली लोकसभेची निवडणूक आणि आता विधानसभेची निवडणूक. लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले नव्हते, परंतु त्यांनी एक संदेश दिला होता की तुम्हाला ज्यांना पाडायचं त्यांना पाडा. आणि हा संदेश इतका परफेक्ट होता की थेट नावं जरी घेतली नसली तर त्यांचा हा संदेश कुणाला लागू आहे हे मराठा समाजातल्या सुज्ञांना समजून गेलेलं होतं. त्याच्यामुळे विशेषतः मराठवाड्यामध्ये महायुतीचे जवळपास 7 उमेदवार पराभूत झालेले आहेत आणि औरंगाबादचा एकमेव उमेदवार महायुतीचा निवडून आला. विशेषतः जालना जिल्ह्यात रावसाहेब दानवे यांचा पराभव हा जरांगे फॅक्टरचाच परिणाम आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. अनेक विषय लोकसभेला होते, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते, बेकारांचे काही प्रश्न होते, मराठा आरक्षण नुकतंच आंदोलन झालेलं होतं त्याची तीव्रता होती आणि म्हणून त्याचा एक एकत्रित परिणाम लोकसभेवर आपल्याला दिसला, त्याची तीव्रता दिसली. आणि आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काय होऊ शकतं? आपण जर बघितलं की गेली 1.5-2 महिने जरांगे पाटील रोज वेगवेगळी विधानं करत होते. सुरुवातीला असं म्हणाले की आपण काही मतदारसंघामध्ये उमेदवार देणार आहोत आणि त्यांनी आवाहन केलं की जे इच्छुक आहेत त्यांनी फॉर्म भरावेत. आणि या आव्हानाला इतका उदंड प्रतिसाद मिळाला की एका मतदारसंघामध्ये जवळपास 25-30 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाकडनं इतक्या मोठ्या प्रमाणात एका मतदारसंघात अर्ज दाखल झाले नसतील इच्छुकाचे, तितके मराठा समाजातल्या इच्छुकांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या आदल्या दिवशी आम्ही काही उमेदवारांची नावं जाहीर करू असं जरांगे पाटील म्हणाले. त्याच्यामुळं इच्छुकांनी आपले देव पाण्यात ठेवले होतेच की नेमकं कुणाला पाठिंबा मिळू शकतो, कुणाला उमेदवारी मिळू शकते. आणि नेमकं त्याच दिवशी म्हणजे उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या आदल्या दिवशी जरांगे पाटलांनी जाहीर केलं की आपल्याला निवडणुकीत प्रत्यक्षपणाने उतरायचं नाही, कारण दलित आणि मुस्लिम समाजाची यादी जी अपेक्षित होती त्यांना येणं ती आलेली नाही. खरं म्हणजे हे सांगण्याचं कारण होतं, कारण अशी यादी दिलेली आहे असं राजरत्न आंबेडकरांनीच काल जाहीर केलेलं आहे की आम्ही यादी जरांगे पाटलांना दिली होती. मुस्लिम समाजाचं जे नेतृत्व करत होते ते नोमानी, सज्जाद नोमानी हे मोठे धर्मगुरू आहेत आणि त्यांना मुस्लिम समाजामध्ये मोठा मान आहे. तर त्यांनी यादी दिली होती की नव्हती त्यांनी अद्याप त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. परंतु या तिघांनी बसून एक फॉर्म्युला तयार केला आणि तो फॉर्म्युला होता दलित, मुस्लिम, मराठा आणि दलित. म्हणजे कोणी त्याला एमएमडी फॉर्म्युला म्हणतं, कोणी त्याला एमडीएम फॉर्म्युला म्हणतं. आणि हे 3 मोठे समाज घटक एकत्र येऊन त्यांनी या विधानसभा निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे असं एक मतप्रवाह, असं एकमत या तिघांचं झालं होतं. परंतु ही गोष्ट वाटकी तितकी सोपी नव्हती, कारण रिझर्व्ह कॅटेगरीतल्या ज्या राखीव जागा आहेत त्या राखीव जागांचा प्रश्न होता की तिथे कुणाला उमेदवार द्यायचे. शिवाय जे 25-25 इच्छुक एका मतदारसंघात होते त्यातून एकाची निवड करणं हे वाटतं तितकं सोपं काम नसतं. 288 मतदारसंघात उमेदवार देताना महायुतीतले धुरंधर नेते म्हणजे अमित शहा यांच्यापासून देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांना सुद्धा हे 288चं गणित
जमवताना नाकी न येताना आपण पाहिलेलं आहे. अशीच अवस्था महाविकास आघाडीतल्या नेत्यांची सुद्धा होती. शरद पवारांच्या सारखा मोठा नेता ज्यांनी अनेक निवडणुकीचे उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, त्यांना सुद्धा हे 288 मतदारसंघाचं वाटप करताना किती नाकीनऊ आले हे आपण पाहिलं. आणि म्हणून केवळ मनोज जरांगे पाटील हे एकटे सर्व मतदारसंघामध्ये एक उमेदवार ठरवू शकतील अशी शक्यताच नव्हती मुळामध्ये. खरं म्हणजे निवडणूक ही काही 8-10 दिवसात तयारी करण्याची गोष्ट नाही. त्याला खूप दिवसापूर्वीच, वर्षभरापूर्वी त्याची तयारी करायला लागते. मतदारसंघाचा अभ्यास असावा लागतो. उमेदवाराची निवड करण्याची पूर्वी त्या उमेदवाराविषयीची माहिती त्यांच्याकडे असायला पाहिजे होती. आणि अशी कुठलीच एक्झरसाईज, याचा अभ्यास झालेला नव्हता. झुंडीच्या झुंडी आंतरवाली सराटीमध्ये येत होत्या आणि जरांगे पाटलांनी विनंती करत होते की आम्हाला उमेदवारी द्या. आणि तेही त्यांची नावं सुद्धा न लिहून घेता ते प्रत्येकाला सांगत होते की मी योग्य वेळी तुम्हाला संदेश देईन. खरं म्हणजे एकट्या माणसाचं हे काम नाहीच आहे की उमेदवार निवडणं. एका जिल्ह्यातले सुद्धा निवड करणं हे शक्य नव्हतं. आणि म्हणून 288 मतदारसंघामध्ये जरांगे पाटलांना उमेदवार देणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नव्हती. आणि म्हणून त्यांनी अतिशय चाणाक्षीपणे, ज्याला कोणी गनिमी कावा असं म्हटलेलं आहे, की शेवटच्या क्षणी असं जाहीर केलं की आपण उमेदवार न देता कुणाला पाडायचा त्याला पाडा. आता जरांगे पाटलांचा हा पाडा शब्द दुसऱ्यांदा आलेला आहे. तो लोकसभेलाही होता. ते कोणाला निवडून द्यायचं असं कधीच म्हणत नाही. ते लोकसभेला म्हणत नव्हते. आणि आता सुद्धा ज्यांना निवडून आणायचे त्यांना निवडून आणा असं म्हणणं वेगळी गोष्ट आहे. आणि ज्यांना पाडायचे त्यांना पाडा, याच्यात सुद्धा एक वेगळा अर्थ दडलेला आहे. पाडायचं कुणाला असतं की जे विद्यमान आमदार आहेत, जे सध्या आमदार आहेत त्यांना पाडायचं असतं. हा त्याच्यातनं संदेश स्पष्ट आहे. निवडून आणा असं म्हटलं असतं तर पुन्हा त्यांना निवडून आणायचं आहे का त्यांच्या विरोधातल्या कुणाला निवडून आणायचं आहे, हे त्यांना स्पष्टीकरण देत बसावं लागलं असतं. आणि म्हणून त्यांनी एक सरधोपट असा मार्ग निवडलेला दिसतो की ज्यांना पाडायचे त्यांना पाडा. आता याचा अर्थ काढून सरसगट असा प्रचार केला जातोय की जरांगे पाटलांचं थेट असं म्हणणं आहे की महायुतीचे उमेदवार पाडा. खरं म्हणजे त्यांनी असं कुठं म्हटलेलं नाही की महायुतीचे उमेदवार पाडा. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी त्यांच्या मनात असलेली जी काही भावना आहे ते त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेली आहे. परंतु महायुतीतल्या इतर नेत्यांविषयी ते फारसे बोललेले दिसत नाही. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांच्याविषयी ते जितक्या कटुतेने ते फडणवीसांच्या विषयी बोलतात तितके ते या दोघांविषयी बोलताना दिसत नाही. मग आता पाडा या संदेशामध्ये नेमके कुणाचे पाडायचे आहेत? महायुतीमधल्या भाजपचे पाडायचे की तिन्ही पक्षाचे पाडायचे आहेत का महाविकास आघाडीतले सुद्धा काही पाडायचे आहेत? याचं कुठेही स्पष्टीकरण जरांगे पाटलांनी दिलेलं नाही. आणि म्हणून यातून संदेश घेऊन, बोध घेऊन प्रचार केला जाईल असं काही दिसत नाही. दुसरी गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणातली समजून घेण्यासारखी आहे. 288 मतदारसंघापैकी 135 मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध मराठा अशीच थेट लढत आहे. म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार मराठा आणि समोर महायुतीचे उमेदवार मराठा. आता या दोन मराठा उमेदवारांपैकी कुणाची निवड करायची हाही मोठा प्रश्न असणार आहे. आणि म्हणून नातेवाईकांचं जे राजकारण असतं विधानसभा मतदारसंघामध्ये ते इतकं गुंतागुंतीच असतं की इच्छा असून सुद्धा आपल्याला समोरच्या पार्टीला किंवा समोरच्या उमेदवाराला अनेकदा मत देता येत नाही. लोकसभेचा मतदारसंघ मोठा असतो आणि विधानसभेचा मतदारसंघ छोटा असतो. आणि या छोट्या मतदारसंघातले अनेक बाबी त्या निवडणुकीवर परिणाम करतात हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यात जात हा फॅक्टर असतोच, नातेगोते हा एक फॅक्टर असतो, शिवाय व्यावसायिक संबंध असतात आणि गावकीचं जे राजकारण असतं की सगळं गाव हे आता दोन पार्ट्यांचं गाव झालेलं असतं. आणि म्हणून एक पार्टी एकीकडे असेल तर दुसरी पार्टी दुसऱ्या पक्षाच्या पाठीमागे उभारताना आपल्याला दिसते. आणि म्हणून या गुंतागुंतीतून एकाची निवड करणं हे वाटतं ते सोपं काम नाही. आणि म्हणून जरांगे पाटलांना अजून या संदर्भातलं स्पष्टीकरण पुढच्या काळामध्ये द्यावं लागेल. कदाचित ते जेव्हा प्रचाराला बाहेर पडतील किंवा मेळावे घेतील आणि त्या मेळाव्यातून काही संदेश देऊ इच्छितात का हे पाहणं मोठं रंजक असणार आहे. महाराष्ट्राचं राजकारण हे कधी नव्हे इतकं ते जातीवर आलेलं आहे. याचा परिणाम आपण लोकसभा निवडणुकीत पाहिला. त्याच अंगाने आता विधानसभेची सुद्धा निवडणूक जाताना आपल्याला दिसते आहे पुढे. आणि म्हणून विशेषतः मराठवाड्यामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत की तिथे आत्तापासूनच जातीवाद सुरू झालेला आहे. विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये परळी मतदारसंघ असेल
किंवा माजलगाव मतदारसंघ असेल, तिकडे आष्टी मतदारसंघ आहे, इथे आता थेट ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत आपल्याला होताना दिसते आहे. परंतु याचा परिणाम विदर्भामध्ये कितपत होईल हे सांगणं जरा कठीण आहे. कारण तिथं जो मराठा समाज आहे तो ओबीसीमध्ये ऑलरेडी आहे, तो कुणबी म्हणवला जातो आणि म्हणून याचा जो काही थेट परिणाम जरांगे पाटलांचा आहे तो मराठवाड्यात नक्कीच होताना आपल्याला दिसतो आहे. येत्या काही दिवसामध्ये आणखी चित्र स्पष्ट होईल, तेव्हा आपण या जरांगे फॅक्टरविषयी अधिक सविस्तरपणाने बोलू. कारण गावोगावी आता जी चर्चा आहे ती चर्चा ही महायुतीच्या विरोधात जाणारी चर्चा दिसते जरांगे पाटलाच्या अनुषंगाने. परंतु याच्यात जर काही करेक्शन आलं, याच्यात स्पष्टीकरण आलं तर ती बाजू अधिक स्पष्ट होऊ शकेल आणि म्हणून येत्या काही दिवसामध्ये 3-4 दिवसात चित्र अधिक स्पष्ट होईल. तेव्हा आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.